अगं द्यायला घ्यायला म्हणून घेतलेल्या इतक्या बकवास क्वालिटीच्या साड्या दिल्यात ना. जाहीर करायचंच होतं तर असलं तरी कशाला करायचं ना. कोणी घालतं का आजकाल 200-250च्या साड्या? क्वालिटी काही म्हणजे काहीच नाही म्हणती. कापड तर इतकं झिरझिरीत आणि इतके डिझाईन पॅटर्न तर इतका भंगार आहे ना, कुणी सुद्धा वापरणार नाही. मी नव्हे असल्या साड्या घालत. कशाला घ्यायचं बघ ना, मी तेच म्हणतीये. द्यायला घ्यायला घ्यायचं होतं तर जरा तरी बरं घ्यायचं ना. पाहुण्यांना द्यायला घ्यायला घ्यायचेच होते, मानपानाचे कपडे होते ना, थोडे तरी बरे घ्यायचे ना मग. तुमच्याकडे पण अशा चर्चा होतातच का? येस, ह्या चर्चांना लग्न कार्यानंतर आल्यानंतर अगदी कॉमन आहे. आपण प्रत्येक जण बघा ना, काय घेतलं होतं, लग्नामध्ये काय काय होतं, काय काय केलं होतं, प्री वेडिंगचं शूट असेल किंवा लग्नामध्ये बदललेले एवढे मोठे कपडे असतील, नवरा नवरीची केलेली थीम असेल, प्रत्येक गोष्टीची आपण आल्यानंतर चर्चा करतोच. आणि सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे दिलेल्या मानपानाची किंवा दिलेल्या आहेराची. आणि त्यातल्या त्यात आहेरात जर अशा तशा साड्या आल्या असल्या, बापरे, आपल्या बायकांना तर आठवडाभर तो विषय पुरतो. साडी अशीच होती, ते कापड तसंच होतं, कोणी असल्या साड्या घालतच का, इतकं कॉमन संभाषण असते हे आपल्या सगळ्यांचं. त्या विषयावरतीच आजचा हा खास व्हिडिओ. जर तुम्ही कुणाच्या लग्न कार्याला जाणारे, गिफ्ट वगैरे द्यायला मानपानासाठी साड्या हव्यात, किंवा तुमचं घरचं जवळचं कुणाचं लग्न आहे आणि आहेरोपचारासाठी किंवा मानपानासाठीच्या साड्या घेताय, हा खास व्हिडिओ बघून जा. आज आपण बघणार आहे चक्क 6 असे इतके बेस्ट पॅटर्न, आणि ते पण 1000च्या आत. 500 त्या 1000च्या रेंज मधल्या या साड्या सध्या एकदम ट्रेंडी तर आहेच आहेत, पण त्यासोबतच प्रत्येक जणीला ही साडी घालता पण येईल आणि दिलेला आहेर वाया पण जाणार नाही. कोणत्या ह्या साड्यात, पटकन सुरुवात करूया. त्यापूर्वी हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, लाईफस्टाईल, पर्सनल केअर अशा वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची जी बेल आयकॉन असते ना, तिला क्लिक करा. म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही. सो खास लग्न कार्यासाठी, देवाणघेवाणीसाठी किंवा मानपानासाठीच्या या 6 प्रकारच्या जर तुम्ही साड्या घेतल्या ना, सगळे नक्कीच तुमचं कौतुक करणार आहेत. एकतर ह्या साड्या सुंदर आहेत, सध्याचे पॅटर्न अगदी लेटेस्ट असणारे आहेत, ते सध्या खूप ट्रेंड करतात. त्यासोबतच या साड्या अगदी बजेट फ्रेंडली पण आहेत. 500 ते 1000च्या रेंज मधल्या या साड्या द्याय घ्यायला पण अगदी इझी तर जातातच, पण त्यासोबतच ती वापरली जाते साडी, किंवा ती साडी असं घेतल्यानंतर असं होत नाही की कसलं दिलंय, काय दिलंय, असल्या साड्या कोणी घालतंय का, हे विषय होणार नाहीत. सो कोणत्या ह्या साड्या? नंबर 1 म्हणजे बुटा सिल्क. याचं नावच इंडिकेट करते. साडीवर ऑल ओव्हर, इथे मी दाखवली या प्रकारची साडी येते. साडीवर ऑल ओव्हर बुट्टी केलेली असते किंवा छोटस असं जरीचं काम केलेलं असतं. या साड्या एकतर 1000च्या आतल्या येतात, म्हणजे 700 ते 800 पर्यंतच्या रेंज मध्ये तुम्हाला या साड्या मिळून जातील. सोबतच अतिशय सुंदर कलर पॅटर्न येतात याच्यामध्ये. त्याची डिझाईन जी केलेली असते किंवा याच्यावरची जी बुट्टी केलेली असते ती बहुतेकदा कॉन्ट्रास्ट येते, त्याच्यामुळे या साड्या आणखीन जास्त उठून दिसतात. थोडेसे जर छान असे ब्राईट कलर घेतले ना, म्हणजे राणी कलर असेल, जांभळा असेल, लाल असेल, हिरवा असेल, असे कलर घेतले तर ती साडी घेतल्यानंतर तुम्ही ज्यांना गिफ्ट देणार आहे किंवा तुम्ही ज्यांना मानपानासाठी म्हणा ही साडी देणार आहे, त्यांना ती नक्कीच आवडेल. या साड्या वापरल्या जातातच. कोणत्याही फंक्शनला असेल, लग्न कार्यासाठी असेल किंवा एखाद्या ट्रॅडिशनल इव्हेंटला असेल, ही साडी अगदी बेस्ट वाटते. सो या प्रकारच्या साड्यांमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. नंबर 2, सिल्क ब्लेंडच्या साड्या. आता मी अंगावर घातली अशी असेल किंवा थोडीशी संबलपुरी डिझाईन असेल किंवा टेम्पल बॉर्डरच्या साड्या असतील, एकतर अतिशय छान मऊसूत चापून चोपून बसणाऱ्या साड्या येतात. मला इव्हन स्वतःला घेण्यासाठी किंवा गिफ्टिंगसाठी ना अतिशय बेस्ट ऑप्शन आहे. साडी दिसायला इतकी सुंदर दिसते, छान शाईन होते, पण त्यासोबतच खूप छान मऊसूत, अगदी छोटीशी घडी होण्यासारखी साडी येते. आणि सिल्क ब्लेंड असल्यामुळे ही जास्त महाग पण नाहीये. या प्रकारच्या साड्या पण तुम्हाला 800 ते 900 पर्यंत मिळू शकतात. इतके छान कलर पॅटर्न येतात, अगदी छान असे ब्राईट कलर जर निवडले, थोडेसे कॉन्ट्रास्ट छान निवडले तर या साड्या खूप सुंदर दिसतात. जांभळा लाल असेल किंवा हिरवा आणि निळा असा मिक्स असेल, हिरवा लाल असेल, हे कलर अगदी छान दिसतात याच्यामध्ये. सो गिफ्टिंगसाठी, स्वतःला घेण्यासाठी किंवा आहेरात मानपानासाठी या प्रकारच्या साड्या पण तुम्ही नक्कीच निवडू शकता. नंबर 3, तुम्हाला जर समजा काठापदराची वगैरे घ्यायची नसेल किंवा त्या पॅटर्नचा नको असेल तर तुम्ही अशा थोड्याशा ना ऑर्गेन्झा विथ एम्ब्रॉयडरी या प्रकारच्या डिझायनर साड्या पण घेऊ शकता. या पण अगदी 1000च्या आतमध्ये खूप सुंदर कलर पॅटर्न आणि अगदी रिच दिसणाऱ्या या साड्या तुम्ही गिफ्टिंगसाठी वगैरे नक्कीच घेऊ शकता. छान अशी बॉर्डर एम्ब्रॉयडरी केलेली असते किंवा पदरावरती काही थोडंसं वर्क केलेलं असतं. एकतर ऑर्गेन्झा पॅटर्न सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये, प्रत्येक जणीकडे एक तरी ऑर्गेन्झा साडी असतेच. सो या प्रकारच्या साड्यांमध्ये पण तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता.
एकतर या दिसतात पण छान. जर तुम्ही नवरी असाल किंवा नवरीला गिफ्ट वगैरे देणार असाल, इतर वेळी वापरण्यासाठी किंवा असं जस्ट कुणाकडे जायचंय, चहा पाण्यासाठी जायचंय, अशा वेळी घालण्यासाठी पण या साड्या अतिशय उपयोगी पडतात. सो या प्रकारच्या ऑर्गेन्झा विथ एम्ब्रॉयडरी साड्यांमध्ये पण नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. सध्या दुकानात साड्या घ्यायला गेल्यानंतर ना किमान 60% तरी या प्रकारातल्या साड्या दुकानदार आपल्याला दाखवतो. जॅकार्ड पॅटर्नच्या असतील किंवा त्यालाच आर्ट सिल्क म्हणतो आपण, या प्रकारच्या असतील. इथे मी दाखवली अशी, एकतर या साड्या दिसतात पण खूप शायनी आणि रिच, सोबतच त्यांचे पल्लू वगैरे इतके छान असे भरलेले येतात की वाटणार नाही की ही साडी 800-900च्या रेंज मधली म्हणून. लुक यांचा इतका छान दिसतो की अगदी ही साडी 2,500-3,000 हजार पर्यंत तरी घेतली असं वाटण्यासारखं. या प्रकारच्या साड्या पण सध्या खूप जास्त चर्चेमध्ये किंवा खूप जास्त वापरल्या जातात. सोबतच कुणाला देण्या घेण्यासाठी असतील किंवा कुणाला गिफ्ट करण्यासाठी असेल, स्वतःला एखाद्या फंक्शन साठी घालण्यासाठी असेल, या प्रकारच्या साड्या तुम्ही नक्कीच घेऊ शकता. यांच्यामध्ये बहुधा ना छान असे सिंगल कलर येतात, पण ते पण इतके सुंदर दिसणारे असतात. असा छान जांभळा असेल, मरून असेल, पिस्ता असेल किंवा छान असा राणी कलर वगैरे असेल, खूप सुंदर दिसतात या साड्या. या प्रकारच्या साड्यांमध्ये पण नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. नंबर 5 म्हणजे लेस वर्कच्या साड्या. या साड्या कित्येक वर्ष झालं अगदी नेहमी घेतल्या जातातच. बघा ना, या साड्या जुन्या होतच नाहीत. अगदी आपल्या आईकडे वगैरे अशा लेस वर्कच्या साड्या असतील, आपल्याकडे असतील, आणि अजूनही जर तुम्ही मार्केटमध्ये गेला, आता फक्त लेसचे पॅटर्न बदलतात, लेसच्या डिझाईन बदलतात, पण या प्रकारच्या लेस वर्कच्या, त्यातमधल्या जॉर्जेट असतील, शिफॉन असतील, या साड्या अगदी आहेत तशा सुंदर दिसतात. सो या प्रकारच्या साड्या पण तुम्ही नक्कीच घेऊ शकता. एकतर ह्या नेसायला अगदी साध्या सोप्या, चापून चोपून बसणाऱ्या असतात. खास जर तुम्ही थोड्याशा हेवी वेट असाल ना, तर या प्रकारच्या साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करा तुमच्या स्वतःसाठी तरी. या साड्या इतक्या छान बसतात, नेसायला इतक्या सोप्या आणि हलक्या फुलक्या असतात ना की दिवसभर अंगावर साडी घातली तरी त्याचं वजन जाणवत नाही. या प्रकारच्या साड्या पण तुम्ही गिफ्टिंगसाठी किंवा कुणाला जर मानपानासाठी द्यायच्या असतील तर नक्कीच देऊ शकता. छान असे जर पॅटर्न निवडले, थोडेसे फ्रेश कलर निवडले, तर या साड्या नक्कीच सुंदर. आणि नंबर 6 माझा सगळ्यात जास्त आवडता पॅटर्न, तो म्हणजे कॉटन सिल्क. इतक्या छान दिसतात या साड्यांना. एकाच वेळी यांचा फील एकतर छान असतो, सॉफ्ट असं कॉटन सारखं असतं, पण यांच्यावरची जी ग्लेज आहे किंवा यांचा जो पॅटर्न आहे तो एकाच वेळी असं छान सिल्कची वगैरे साडी असते तसा लुक देतात. या प्रकारच्या साड्यांमध्ये इतकी जास्त व्हरायटी मिळते, इतके सुंदर कलर मिळतात की असं वाटतं की बघितल्यानंतर गिफ्ट पेक्षा ही साडी स्वतःसाठी घ्यावी की काय. या प्रकारच्या साड्या पण तुम्ही गिफ्टिंगसाठी किंवा कुणाला देण्या घेण्यासाठी, मानपानासाठी नक्कीच विचारात घेऊ शकता. इतके सुंदर कलर पॅटर्न आणि इतके छान असे कॉन्ट्रास्ट डिझाईन असतात त्याच्यामध्ये की प्रत्येक साडीवरून नजर हटत नाही. एखाद्याला गिफ्ट दिल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे बघून की वाव, खरंच यार किती सुंदर साडी दिली आहे गिफ्ट, हिचा तर ना मी लगेचच फॉल पिको करून घेणार, लगेच ब्लाऊज शिवणार आणि ही साडी वापरणार. देण्याला काही अर्थ आहे ना. उगीच बघा ना, आपण काहीतरी गिफ्ट दिले ते समोरच्याच्या काहीच उपयोगी पडत नाही आणि आपण आपले पैसे तर वेस्ट जातातच, समोरचा त्याचा काही उपयोगही करत नाही आणि प्लस पाठीमागनं असं म्हणलं जातं की अरे काय दिलं, असलं कोणी घालतं का. तसं होऊ नये म्हणून हे 6 प्रकार तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या 6 प्रकारच्या अतिशय सुंदर अशा लेटेस्ट पॅटर्नच्या साड्या. या साड्या तुम्हाला कशा, नक्कीच कमेंट करून सांगा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.